कुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ त्रयोदशोऽध्यायः। आणि वन्ही वनी विचरे, तीर्थ जळती जैसी जंगमे स्थावरे, तैसे दयाचे नि आचारे, जगा दुःख कौतुके जे जे जल्पे, ती साबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे, मारकूजे तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे निधान, हिंसेसी आयतन जयाचे जिणे, आणि फुंके भाता फुगे, रिचिलिया सवेची उफगे, तैसा संयोग वियोगे चढे वोहटे, पडली वारयाची वळसा, धुळी चढे आकाशा, हरिखा वळघे तैसा स्तुती वेळे, निंदा मोटकी आईके, आणि कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारे निशोखे, चिखलू जैसा तैसा मानापमानी होये, जो कोणीची ऊर्मी न साहे, तयाच्या ठाई आहे अज्ञानपुरे, आणि जयाचिया मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, आंगे मिळे जीवे पाठी, भलतया दे व्याधाचे चारा घालणे, तैसे प्रांजळ जोगावणे, चांगाची अंतःकरणे विरू करी, गार शेवाळे गुंडाळली, का निंबोळी जैसी पिकली, तैसी जयाची भली बाह्य क्रिया, अज्ञानतयाची ठाई, ठेविले असे पाही, या बोला आन नाही सत्यमानी, आणि गुरुकुळी लाजे, जो गुरुभक्ती उभजे, विद्या घेऊन माझे गुरुसीची जो, तयाचे नाम घेणे, ते वाचे शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता येई, आता गुरुभक्तांचे नाव घेऊ, तिने वाचीसी प्रायश्चित्त देऊ, गुरुसेवका नाव पावो सूर्यो जैसा, एतुले निपांगू पापाचा, निस्तरेल हे वाचा, जो गुरुतल्पगाचा नामी झाला, हा ठायवरी तया नामाचे भय हरी, मग म्हणे अवधारी आणिके चिन्हे, तरी आंगी कर्मे ढिला, जो मने विकल्पे भरला, आडवीचा अवगळला कुहा जैसा, तया तोंडी काटी वडे, आतून नुसधी हाडे, अशुची तेणे पाडे सबाह्य जो, जैसे पोटा लागी सुणे, उघडे झाकले न म्हणे, तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी, या ग्रामसिंहाची ठाई, जैसा मिळणी ठावो अठावो नाही, तैसा स्त्री विषयी काही विचारीना, कर्माचा वेळू चुके, का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी, पापी जो निसुगू, पुण्याविषयी अति निलागू, जयाचिया मनी वेगू विकल्पाचा, तो जाण निखिळा अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ताशे ते, आणि स्वार्थे अळुमाळे, जो धैर्यापासून चळे, जैसे तृणबीज ढळे मुंगीचे नी, पाऊस उदलिया सवे, जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचे निनावे गजबजे जो, मनोरथांची धारसा,
वाहणे जयाचिया मानसा पुरी पडिला जैसा दुधिया पाही वायूची निसावाई धू दिगंतरा जाई दुःख वार्ता होये तैसे जया वाऊ धनाचिया परी जो आश्रो कहींची न धरी क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे कामातलिया सरडा पुढती बुडखू पुढती शेंडा हिंडण वारा कोरडा तैसा जया जैसा रोविल्या विणे रांजणू थारो नेणे तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड जो चांचल्ये भावंड मर्कटाचे आणि पैगा धनुर्धरा जयाचिया अंतरा नाही ओढावारा संयमाचा लेंडी आला लोंढा नमनी वाळुवीचा वरवंडा तैसा निषेधाचिया तोंडा विहीना जो व्रताते आडमोडी स्वधर्मू पाये ओलांडी नियमाची आस तोडी जयाची क्रिया नाही पापाचा कंटाळा नेणे पुण्याचा जिव्हाळा लाजेचा पिंडवळा खणोनी घाली कुळेसी जो पाठमोरा वेदाज्ञेसी दुरा कृत्याकृत्य व्यापारा निवाडू नेणे वसू जैसा मोकाटू वारा जैसा अफाटू फुटला जैसा पाटू निर्जनी आंधळे हातिरू मातले का डोंगरी जैसे पेटले तैसे विषयी सुटले चित्त जयाचे पै उबधडा काय न पडे मोकाटू कोणा नातुडे ग्रामद्वारीचे आडे नोलांडी कोण जैसे सत्री अन्न झाले की सामान्या बीक आले वाणसियेचे उभले कोण न रिगे तैसे जयाचे अंतःकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे आणि विषयांची गोडी जो जीतू मेला नसंडी स्वर्गी ही खावया जोडी इथूनीची जो अखंड भोगा जचे जया व्यसन काम्य क्रियेचे मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी विशोषणोनी जाये परी नशिणे सावधू नोहे उहिला हाती खाये ओढी जैसा खरी टेको नेदी उडे लातवनी फोडी ना काढे तरी जीवी न काढे माघवता खरू तैसा जो विषया लागी उडी घाली जळती आगी व्यसनाची आंगी लेणी मिरवी फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव परी न म्हणे ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासू नेघे धरी अधिक प्रेम पहिली बाळ दशे आई बाहेची पिसे ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके मग स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येवो तेव्हा तोची प्रेम भावो बाळकासी आणि आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे परी जीवे मरे तो नत्रासे विषयासी जो जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही आता अनेक काही चिन्हे सांगो तरी देह हाची आत्मा ऐसे या जो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी
आणि उणे कापुरे जे जे काही आचरे तयाचे आविष्करे कुंथो लागे डोई ठेविले भोजे देवल विसे जेमी भुंजे तैसा विद्या वयसा माझे उताणा चाले म्हणे मीची को आथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे नाही माझे निपाडे वाडू मी सर्वज्ञ एकची रूढू ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊन ठाके व्याधी लागलिया माणुसा नयीची भोग दावू जैसा निके नसा हे जो तैसा पुढिलांचे पै गुणती तुला खाय स्नेह की जाळी तू जाय जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे जीवने शिंपिला तिडपिडी विजिला प्राण सांडी लागला तरी काडी उरोनेदी आळूमाळे प्रकाशू करी ती तुले नीची उबारा धरी तैसिया दीपाची परी सुविद्युजो औषधाची निनावे अमृते जैसा नवज्वरू आंबुथे का विषची होऊनी परते सर्पा दूध तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपो ज्ञाने अपारू ताठा चढे अंत्यू राणवे बैसविला आरे धारणू गिळिला तैसा गर्वे फुगला देखसी जो जो लाटणे ऐसा न लवे पाथरू तेवी नद्रवे गुणियासी नागवे फोडसे दैसे किंबहुना तया पाशी अज्ञान आहे वाढीसी हे निकरे गा तुझसी बोलत असो आणि कही धनंजया जो गृहदेह सामग्रिया न देखी कालचे या जन्माते गा कृतघ्ना उपकारू केला का चोरा व्यवहारू दिधला निसुगुस्तविला विसरे जैसा ओढाळिता लाविले ते तैसेच कान पुंस ओले की पुढती ओढाळू आले सुने जैसे बेडूक सापाची तोंडी जातसे सबुड बुडी तो मक्षिकांची कोडी स्मरेना काही तैसी नवही द्वारे स्रवती आंगी देहाची लुती जिती जेणे जाली ते चित्ती सलेना जया मातीच्या उदर कुहरी पचूनि विष्ठेच्या दाथरी जठरी नवमासवरी उकडला जो ते गर्भीची जीव्यथा काजी जाले उपजता ते काहीची सर्वथा नाठवी जो मलमूत्र पंकी जे लोळते बाळ अंकी ते देखोनी जो नथुंकी त्रासू नेघे कालची ना जन्म गेले पाहीची पुढती आले ऐसे हे काही वाटले नाही जया आणि पैतयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करी मृत्यू चिंता जिणे याची निविश्वासे मृत्यू एक इथ असे हे जयाची निमानसे मानिजेना अल्पोदकीचा मासा हे नाटी ऐसिया आशा नवची चिका जैसा अगाध डोहा का गोरी चिया भुली मृगव्याधा दृष्टी न घाली गळून पाहता गिळली उंडी मीने दीपाचिया झगमगा जाळी लहे पतंगा नेणवेची पैगा जयापरी गौहारू निद्रा सुखे
घर जळतासे ते न देखी, नेणता जीवी विखे, रांधिले अन्न तैसा जीविताची निमिषे, हा मृत्यूची आला असे, हे नेणेची राजसे सुखे जोगा, शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी साचची मानी, परी बापुडा ऐसे नेणे, जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची ते नागवणे रूप येथ, समचोराचे साजणे, तेची ते प्राण घेणे, लेपास्नपन करणे तोची नाशू, पांडू रोगे आंग सुटले, ते तयाची नावे खुंटले, तैसे नेणे भुलले आहार निद्रा, सन्मुख शूला धावतया पायी चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जेवी, तेवी देहा जम जम वाढू, जम जम दिवसांचा पवाडू, जम जम सुरवाडू भोगांचा या, तव तव अधिकाधिके मरण आयुष्याती जिंके, मीठ जेवी उदके घासी जत असे, तैसी जीवित्व जाये तयास्तव काळू पाहे, हे हातो हातीचे न होये ठाऊके जया, किंबहुना पांडवा हा आंगीचा मृत्यू नित्य नवा, न देखे जो मावा विषयांची या, तो अज्ञान देशींचा राहो, या बोला महाबाहो, न पडेगा ठावो अनेकांचा, पै जीविताची नितोखे, जैसा का मृत्यू न देखे, तैसाची तारुण्ये पोखे जरा न गणी, कडाडी लोटला गाडा, का शिखरवनी सुटला धोंडा, तैसा न देखे जो पुढा वार्धक्य आहे, का आड ओहळा पाणी आले, का जैसे म्हैसयाची झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले भुररे जया, पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरो, मस्तक आदरी शिरो भागी कंप, दाढी साऊळ धरी मान हालवनी वारी, तरी जो करी मायेचा पैसू, पुढील उरी आदळे तव न देखे जीवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे आळशी तोषे, तैसे तारुण्य आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहेचे, न देखे तोची साचे अज्ञानुगा, देखे अक्षमे कुब्जे ही विटाऊ लागे फुंजे, परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे, आणि आंगी वृद्धाप्यतेची संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची भुली न फिटे, तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर, देवीची परीसी थोर चिन्हे आणिक, तरी वाघाची अडवे एक वेळाला चरोनी दैवे, तेणे विश्वासे पुढती धावे वसू जैसा, का सर्प घरा आतू अवचटे ठेवा आणिला स्वस्थू, इतुलिया साठी निश्चितू नास्तिको होय, तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळा लाहे, इथ रोग एक आहे हे माने नाजो, वैरिया नीद आली आता द्वंद्वे माझी सरली, हे माने तो सपिली मुकला जेवी, तैसी आहार निद्रेची उजरी, रोग निवांतू जोवरी, तव जो न करी व्याधी चिंता,
आणि स्त्री पुत्रादी मेळे, संपत्ती जव जव फळे, तेणे रजे डोळे, जाती जयाचे, समेची वियोगू पडैल, विळवणी विपत्ती येईल, हे दुःख पुढील देखे नाजो, तो अज्ञानगा पांडवा, आणि तोही तोची जाणावा, जो इंद्रिय अभासवा सारी इथ, वयसेचे निउवाये, संपत्तीचे निसावाये, सेव्या सेव्य जाये सरकटितो, न करावे ते करी, असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी, जयाची मती, रिघे जेथ न रिघावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जेथ न लागावे, आंग मन, न जावे तीथ जाये, न पहावे ते जो पाहे, न खावे ते खाये, तेवीची तोषे, न धरावा तो संगू, न लागावे तीथ लागू, नाचरावा तो मार्गू, आचरे जो, नायकावे ते आईकी, न बोलावे ते बके, परी दोष होतील हे न देखे, प्रवर्तता, आंगा मनासी रुचावे, इतुलेन कृत्या कृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे, भलतेची करी, परी पाप मज होईल, का नरक यातना येईल, हे काहीची पुढील देखे नाजो, तयाचे नि आंग लगे, अज्ञान जगी दाटुगे, जे सज्ञानाही संगे, झोंबो सके, परी असो हे आईक, अज्ञान चिन्हे आणिक, जेणे तुझ सम्यक जाणवे ते, तरी जयाची प्रीती पुरी, गुंतली देखसे घरी, नवगंध केसरी, भ्रमरी जैशी, साकरीची या राशी, बैसली नुठे माशी, तैसे नि स्त्री चित्त आवेशी, जयाचे मन, ठेला बिडूक कुंडी, मशक गुंतला शेंबुडी, जैसा ढोरू सबुड बुडी, रुतला पंकी, तैसे घरी हुनी निघणे, नाही जीवी मने प्राणे, जया साप होऊन असणे, भाटी तिये, प्रियोत्तमाची कंठी, प्रमदा घे आटी, तैशी जीवेसी कोपटी, धरुनी ठाकी, मधुर सोद्देशी, मधुकर जचे जैसे, गृहसंगोपन तैसे, करी जोगा, म्हातारपणे जाले, मा आणिक एक विपाइले, तयाचे काजी तुले, माता पितरा, ते तुले निपाडे पार्था, घरी जया प्रेम आस्था, आणि स्त्री वाचून सर्वथा, जाणे नाजो, तैसा स्त्री देही जो जीवे, पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे, काही नेणे, महापुरुषाचे चित्त, जालिया वस्तुगत, ठाके व्यवहार जात, जयापरी, हानी लाज न देखे, परापवादू नायिके, जयाची इंद्रिये एकमुखे, स्त्रिया केली, चित्त आराधी स्त्रियेचे, आणि तियेचे निछंदे नाचे, माकड गारुडियाचे, जैसे होय, आपण पेही शिणवी, इष्टमित्र दुखवी, मग कवडाची वाढवी, लोभी जैसा, तैसा दान पुण्ये खाची, गोत्र कुटुंबा वंची, परी गारी भरी स्त्रियेची, उणी होने दी, पूजिती दैवते जोगावी, गुरुते बोले झकवी, माय बापा दावी,
निदारपण स्त्रीच्या तरी विखी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तूनिकी जे जे देखे प्रेमाथिले निभक्ते जैसे निभजिजे कुलदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी साच आणि चोख ते स्त्रीसीची आशेख तेरा विषयी जोगावणूक तेही नाही येते हनकोणी देखैल येसी वेखासे जाईल तरी युगची बुडैल ऐसे जया नायट्या भीण न मोडीजी नागांची आण तैसी पाळी ऊण खूण स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची या जालिया लागी प्रेम आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात ते जीवाहूनी आप्त माने जो का तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ हे असो केवळ तेची रूप आणि मातलिया सागरी मोकललिया तरी लाटांच्या एरधारी आंदोळे जेवी तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे तैसाची अप्रियासवे तळवटू घे ऐसे निजयाचे चित्ती वैषम्याची वाखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती धनोद्देशे विरक्ती नटणे जीवी नातरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी राहाटे जारेसी जावया लागी तैसी माते किरीटी भजती गा पाऊटी करोनी जो दिठी विशोसुये आणि भजनलिया सवे तो विशो जरी न पावे तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करी तया तया गुरुमार्गा टेके जयाचा सुगरवा देखे तरी तयाचा मंत्र शिके एरू नेघे प्राणी जातेसी निष्ठुरू स्थावरी बहु भरू तेवीच नाही एकसरू निर्वाहो जया माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देवो देवी यात्रे जाय नित्य आराधन माझे काजी कुलदैवता भजे परविशेषे कीजे पूजा आना माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे आनाचे करी पितृकार्यावसरी पितरांचा होय एकादशीच्या दिवशी जी तुला पाडू आम्हासी ती तुलाची नागासी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये चावदसी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री पाठी सोमवार पावे आणि बेलीसी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगा नोही क्षणभरी अवघेन गावद्वारी अहेव जैसी ऐसे निजो भक्तू देखसी सैरा धावतू जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे देखोने जो गाविटे तोही तोची जया जनपदी सुख
गजबजेची कवतिक वानू आवडे लौकिक तोही तोची आणि आत्मा गोचरू होये ऐसी जी विद्या आहे ती ऐकोनी डौरवाहे विद्वांसू जो उपनिषदाकडे नवचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही आत्मचर्चा एकी आथी ऐसी बुद्धीची भिंती पाडूनी जयाची मती ओढाळ जाहली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय शिल्पी अति निपुण सूपकर्मी ही प्रवीण विधी आथर्वण हाती आथी कोकी नाही ठेली भारत कीर म्हणितले आगम आफाविले मूर्त होती नीती जात सुझे वैद्यकही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही स्मृतींची चर्चा दंशो जाणे गारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यंधू जो ते एक वाचूनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा मोरा आंगी अशेषे तिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहुकाय गाडे भरणे एरे आयुष्ये वीण लक्षणे शिसे वीण अलंकरणे ओहरे वीण वाधावणे तो विटंबुगा तैसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण पार्था अध्यात्मज्ञाने वीण एकलेनी या लागी अर्जुना पाही अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्यबोधू नाही शास्त्र मूढा तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरूढले तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा आणि अध्यात्मज्ञान काही जेणे मानिलेची नाही तो ज्ञानार्थू न देखे काही हे बोलावे असे ऐलीची थडी न पवता पळे जो माघवता तया पैलद्वीपींची वार्ता काय होय का दारवंठाची जयाची शीर रोविले खाचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची कोटींचे झाले तैसे मागिले पदे बोलिले तेची होय वाचूनिया वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी अवंतिले आंधळे ते दुजे नसिये एवं इये उपरती अज्ञान चिन्हे मागुती अमानित्वादी प्रभृती वाखाणिली जे ज्ञानपदे 18 केलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती मागा श्लोकाचे नि अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे ना उफराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान म्हणून या वाहणी केली म्या उपलवणी
वाचूनी दुधा मिळवूनी पाणी फारकी जे तैसे जी न बडबडी पदाची कोर न सांडी मूळ ध्वनींची वाढी निमित्त जाहलो तव श्रोते म्हणती राहे की परिहारा ठावो आहे विहिसी का वाये कवी पोषका तू ते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रगट करी जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटैल तुझे म्हणोनी असो हे न बोलो परी साविया गा तोषलो जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाची आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे म्हणती तुम्हा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा आयकिला तो जाणावा अज्ञान भागू या अज्ञान विभागा पाठी देऊ निपैगा ज्ञान विखी चांगा दृढा होईजी मग निर्वाळिले ज्ञाने ज्ञेय भेटेल मने ते जाणावया अर्जुने आस केली तो सर्वज्ञांचा रावो म्हणे जाणवनी तयाचा भाऊ परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवणे उपाये नये आणि जाणते लियावर रवते काहीच करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाचे जे जाणितले यासाठी संसार काढून या काठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या ते ज्ञेयगा ऐसे आदि जया नसे परब्रह्म आपैसे नाम जया जे नाही म्हणो जाईजे तम विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आथी म्हणावे पा आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैचे काई तेणे वीण असे म्हणोनी आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचाराची मोडली वाट जेथे जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊनिया सर्वी असे जे वस्तू सर्वतः पाणिपादंतत् सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति अघवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी जी क्रिया स्थूळा स्थूळी तिची हात जयाची तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ताही ठाया एकी काळी धनंजया आले असे म्हणोनी जया विश्वांघ्री नाम पै सवितया आंग डोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्वद्रष्टे सकळे
स्वरूपे जे म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु जाहला वेदू जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी ऐसिये स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे या लागी तया पार्था विश्वतो मुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया म्हणून आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते एवंजे सर्वाते आवरूनी असे एरवी तरी महामती विश्वतश्चक्षु इया श्रुती तयाची या व्याप्ती रूप केले वाचूनी हस्त नेत्र पाये हे भाषा तीर्थके आहे सर्व शून्याचा नसाहे निष्कर्षो जे पहे कल्लोळा ते कल्लोळे ग्रसिजत असे ऐसे कळे परिग्रसिते ग्रासा वेगळे असे काही तैसे साचची जे एक तीर्थके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जै दावावे जाहले तै बिंदुले एक पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत कीजे एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आडळू पडे सर्वथा बोल खुंटे म्हणूनी गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेयगा जयापरी व्यापक असे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृच तरी तेगा किरीटी ऐसे अवकाशी आकाश दैसे पटी पटू होऊनी असे तंतू जेवी उदक होऊनी उदकी रसु जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे करुपरत्वे कापुरी सौरभ्यासे जयापरी शरीर होऊनी शरीरी कर्मजीवी किंबहुना पांडवा सोनेची सोनयाचा रवा तैसे जे या सर्वा सर्वांगी असे परी रवीपणा माझी वडे तव रवा ऐसे आवडे वाचूनी सोने सांगडे सोनया जीवी पैगा ओघोची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की घटाकारे विटाळे तीथ नभ गमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे तरी ते अवकाश जैसे नोही जतीची का आकाशे जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे मन मुख्य इंद्रिया सत्वादी गुणायया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर पै गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी तैसे गुण इंद्रिये पुढे नाही तेथ अगा क्षीराची दशे घृत क्षीराकारे असे परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा तैसे जे इये विकारी विकार नोहे अवधारी पै आकारा नाम भोवरी ईर सोने ते सोने या उघड मराठिया ते वेगळपण धनंजया जाण गुण इंद्रिया पासोनिया
नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही ते गुण नव्हे कही गुणातया संबंधू नाही परितयाच्या चिठाई आभासती एतुले यासाठी संभ्रांताच्या पोटी ऐसे जाये किरीटी जे हेची धरी तरी ते गा धरणे ऐसे अभ्राते जीवी आकाशे का प्रतिवदन जैसे आरसेनी ना तरी सूर्य प्रतिमंडल जैसे निधरी सलिल का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी तैसे गा संबंधे विण यया सर्वाते धरी निर्गुण परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे म्हणून गुणाचा संगू अथवा गुणभोगू हा निर्गुणी लागू बोलो नये बहिरंतश्च भूताना मचरंचरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् जे चराचर भूता माजी असे पंडुसुता नानावन्ही उष्णता अभेदे जैसी तैसे नि अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आघवे व्यापून असे ते जाणावे ज्ञेय एथ जे एक आतू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एक वाचूनी परी दुजी नाही क्षीरसागरीची गोडी माझी बहुथडीये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जे गा स्वेदजादी प्रभृती वेगळाल्या भूती जयाची अनुस्यूती खोमणे नाही पै श्रोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका नभेदे जेवी नाना लवणकणाची राशी क्षारता एकची जैसी का कोडी एकी उसी एकची गोडी अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च तैसे अनेकी भूतजाती जी आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जे गा म्हणून हा भूताकारू जेथून तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदिस्थिती ग्रासी अखंड जे सायं प्रातर मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टी वेळी प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले मग आकारू हा हरपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन सम्मत ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं
हृदि सर्वस्यधिष्ठितम् जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे जयाचे निउजियेडे तारांगण उभडे महातेज सुरवाडे राहाटे जेणे जे आदीची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे कर्तेपण जयाचे नी आकारो जेणे आकारे विस्तारो जेणे विस्तारे संहारो जेणे संहारे पंडुकुमरा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊन आसे पाणी तेजा दिवे लावणी जेणे तेजे जे वायूचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू हे असो आघवाची आभासू आभासे जेणे किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा जेथ नाहे रिगावा द्वैत भावासी जे देखिलियाची सवे दृश्य द्रष्टा हे आघवे एक वाट कालवे सामरस्ये मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहन ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची जैसे सरलिया लेख आँख होती एक तैसे साध्य साधनादिक ऐक्यासी ए अर्जुना जी ठाई नसरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रा पाठी जैसे निदेखसी दिठी ते ज्ञान हे किरीटी सांगितले अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझिया इति देहादी परिग्रही संन्यासू करुनियाजिही जीवो माझ्या ठाई वृत्तिको केला ते माते किरीटी हेची जाणोनिया शेवटी आपण या साठो वाटी मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वापरी रचिली आम्ही कडा पायरी कीजे निराळी माचू बांधिजे अथावे सुईजे तरी जैसी एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी वीरोत्तमा परी तुझिया मनोधर्मा मिळेल ना म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझी प्रज्ञे पै बाळ जय जीव विजे ते घासू एक विसा ठाई कीजे
तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणवनी तुझे आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्रायो तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एकही म्हणवनी न सरू आत्मानात्मया धरू सरिसा पाडू परी तुम्हा येतुले करावे मागो ते आम्हादी आवे जे कानची नाव ठेवावे आपण पैगा या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचितू जाहला तेथ देवो म्हणती भला उचंबळेना ऐसे नितो येता वेगू धरूनी म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटिवे लागी मी कपिल जाहलो तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदि पुरुखू अर्जुना ते प्रकृतिं पुरुषंचैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् तरी पुरुष अनादि आथी आणि तैची लागोनी प्रकृती संसरिसी दिवो राती दोनी जैसी का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा तैसी जाण जवटे दोन्ही इये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जी सांगितले आघवे तेची एथ जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये अनाने नावे परी निरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता तो पुरुषोगा पंडुसुता प्रकृती ते समस्ता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची कार्य करण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते तीथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मगतिया लाविती वेधी कारणाचा तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाचा थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये राहाटवी हे कर्तृत्व पैगा म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिहींचे निसमवाये प्रकृती कर्मरूप होये
परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे. रजोगुणे निफजे मध्यमते. जे का केवळ तमे होती जिये कर्मे. निषिद्धे अधर्मे जाणतिये. ऐसे निसंता संते कर्मे प्रकृतीस्तव होते. तया पासून निर्वाळते सुख दुःख गा. असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे. तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा. सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी. तव प्रकृती उद्यमो करी पुरुषो भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी. जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुला आंबुलिये संगती ना सोये. की आंबुली जगविये तोज ऐका. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान. कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.